आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय म्हणता? अरे आवडली का पार्टी? मस्त. फॅन्टॅस्टिक. तुमच्या टेबलवर काहीच नाही, तुम्ही काही घेतलं नाही का? हे बाळा, हे पटकन इकडे ये. तू एक काम कर, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता तू आणि इतर वेटर त्यांना सांग हे काळं जॅकेट आणि काळा बो काढून ठेवा. हा? तिलोत्तमा मॅडम, तुम्हाला सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर गोष्टी आवडतात याची कल्पना आहे मला. तुम्ही आमचा अगदी व्यवस्थित अभ्यास केलेला दिसतोय. मग विषय आहे का? मला पण तुमच्यासारख्या बेस्ट, जगातल्या भारीतल्या भारी गोष्टी आवडतात. आणि मला खरं म्हणजे ना कौतुक वाटतं आजकालच्या मुलांचं. बघा ना, म्हणजे आजच भेटलेत पार्टीमध्ये आणि असं एकमेकांशी बोलतात जणू काही जुनी ओळख आहे. आजकालची जनरेशन एकदम सुपर फास्ट आहे, नाही का? काय वाटतं मॅडम? हा, ती माझी मुलगी कियारा. कशी वाटते? सुंदर, अति सुंदर, नितांत सुंदर, नाही का? आता रूपम कॉस्मेटिक्सच्या मालकिणीकडनं माझ्या मुलीच्या सौंदर्याचं वर्णन केलं जातंय. मला आणखी काय पाहिजे? एवढं सगळं छान चाललेलंच आहे, तर माझ्या डोक्यात ना अशा काही गोष्टी इकडनं तिकडे अशा फिरतायत. तर त्यांना जरा स्थिर करतो आणि मग तुमच्याशी बोलतो. बसा मॅडम, बसा बसा. थँक्यू थँक्यू. बसा सर. काय तुझं मन लागत नाही इथे? तुम्हाला खरं सांगू, मला ना काही सुचत नाहीये. म्हणजे पार्टीत नेमकं काय करायचं असतं ते बघा ना, सगळे हातात ग्लास घेऊन का फिरतायत? कोणीच एका जागेवर बसतच नाहीये. इन शॉर्ट तुला बोर होतंय. खरं सांगू तुला, मला पण बोर होतंय. काय करायचं आपण? बाहेर जाऊयात? कुठे? अहिल्या मावशींचं घर जवळपासच आहे. मी आदित्यला फोन करतो. आलोच. आणि मग नंतर आपण ही मीटिंग कंटिन्यू करूया. ओके? अरे, सारंगचा फोन. स्पीकरवर टाक. बरेच दिवसांनी फोन आलाय. हाय सारंग. भावा, तुझ्या शहरात आलोय मी. घराजवळ आलोय. भेटूयात का फ्री असशील तर? काय बोलतोयस? तू इथे आलायस आणि फ्री आहेस काय? ये डायरेक्ट घरी. नाही, ऐक ना, मी एका प्रोग्राम साठी आलो, सो मला इथून निघता नाही येणार. आपण एक काम करूया का, तू इथे ये. प्रोग्राम नंतर आपण इथेच बाहेर भेटूयात ना. येताना पारूला घेऊन ये. मी आणि पारू तिकडे. अरे सावली आहे ना. सावली आणि पारू मैत्रीण आहेत ना लहानपणीच्या. त्यांची एक सरप्राईज भेट होऊन जाईल. ओके, चालेल, डन. मी पोचतो तिकडे. मला लोकेशन पाठव. चाल, ठीक, ये लवकर. खरंच सावली किती गोड मुलगी आहे. आणि तिच्या आयुष्यात ती जो संघर्ष करतेय तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. हा, मला पण आवडलं असतं रे तिला भेटायला. पण तू आणि पारू जा. आणि हो, तिथे जर तिलोत्तमा मावशी असेल तर तिला म्हणावं मी आठवण काढली आहे.
आणि जमलं तर येताना तिला घरी घेऊन ये. येस नक्की. पारू, हा देवी आई. पारू, तुला आदित्य सोबत एका पार्टीला जायचं. मला अगं तिकडे सावली सुद्धा येणार आहे म्हणून. काय सावली येणार आहे? ठीक आहे. देवी आई, ही विनंती करू का? बोल ना. प्रिया मॅडम घरात बसून लय विचार करायला लागल्यात. अस्वस्थ असतात त्या. मला असं वाटत होतं की त्या जर का आमच्या सोबत आल्या तर त्यांना जरा बरं वाटेल, त्यांचं मन मोकळं होईल. तुमची हरकत नसेल तर आम्ही घेऊन जाऊ का त्यांना आमच्या सोबत? तू बरोबर बोलतेस खर तर पारू. प्रिया घरी बसून बसून तोच विचार करते. तिला जा घेऊन सोबत. 4 नवीन लोकांना भेटेल तर तिला पण बरं वाटेल. हं? जा बोल तिच्याशी. बर, आलेच. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळे आलात, आमचं भाग्य उजाळून निघालं. आणि आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत रूपम कॉस्मेटिक्सच्या मालकीण बाई तिलोत्तमा मेहेंदळे साक्षात. हा माणूस मॉमच्या जरा जास्तच पुढे पुढे करतो आणि जाणीवपूर्वक करतो हे जाणवतं. का करत असेल? त्यामुळे तर आणखीच आज महत्वाचा दिवस आहे. तर आय एम सो थँकफुल टू यू मॅडम. तुम्ही या ना वर, म्हणजे केक कापायला आणखी जरा बरं वाटेल आम्हाला. मी नाही, नको. हा तुमचा घरगुती कार्यक्रम आहे. तुमच्या फॅमिली मेंबर्सना बोलवा ना स्टेजवर. पण तुम्ही या ना प्लीज. मला तुम्ही माझ्या बाजूला उभे हवे आहात. प्लीज तुम्ही या ना. मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. या सर, सांगा ना त्यांना यायला. तुम्ही चला. आणि तुम्ही पण या. या या ना तुम्ही पण. सोहम, कापायचा केक रेडी? येस. चला.